आपण आता आहोत जे हॉस्पिटलच्या वॉर्ड नंबर 19 मध्ये. इथल्या डॉक्टरनी 26 नोव्हेंबरच्या बॉम्बलास्ट नंतर जे काम केलंय त्याला तोड नाही. पेशंटसाठी त्यांनी अगदी दिवस रात्र एकत्र केले. या डॉक्टरांना सुद्धा आज आपल्याला सलाम करायला हवा. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर बक्षी. मला सांगा, 1 महिन्यानंतर तुमचा काय अनुभव होता? आता असं होतं, तेव्हा जेव्हा पेशंट्स आले होते आमच्याजवळ करीबन 140 ऍडमिशन झाले होते आणि तेव्हा मेजॉरिटी ऑफ द पेशंट्स वेर सिरियस, म्हणजे सिरियस कंडिशनमध्ये आले होते. आणि हे जो पेशंट आहे ह्याला पण बुलेट अपडाऊन मध्ये गेला होता आणि ते स्प्लिंटरमुळे त्याला जो स्टमक असतो आम्ही त्याच्यामध्ये ओपनिंग झाली होती, म्हणजे त्याला मी परफोरेशन सांगता. आणि परफोरेशनमुळे सगळं स्टमकचा जो भाग होता, कंटेंट्स होता, ते सगळे पोटामध्ये पसरलेला होता. आणि आणखीन दर वॉज ब्लिडिंग पण काफी जास्त झालेली होती. आणि त्याच्यामुळे हे जो जेव्हा पेशंट आला आमच्याकडे शॉकमध्ये आला. इमिजिएटली आम्ही रिससिटेट करून याला ओटी मध्ये शिफ्ट केला, कारण की आम्ही ऑलरेडी टीम्स ठरवली होती. म्हणजे एक रिसिव्हिंग टीम होती, एक ऑपरेशन थिएटर मध्ये टीम होती आणि एक टीम अतिदक्षता वॉर्ड, म्हणजे ज्याला आम्ही आयसीसी म्हणता, म्हणजे तिथे जो पेशंट जाणार इमिजिएटली शिफ्ट करत होते. डॉक्टर, मला सांगा, हा मेडिकल एक्सपिरियन्स तुम्ही सांगताय, एवढ्यानं ऑपरेट केलं तुम्ही, एवढ्यानं उपचार केले, द होल स्टाफ वॉज वर्किंग मोर दॅन 48 hours. आणि त्याच्यानंतरच लोकांनी ब्रेक घेतली. डॉक्टर, टेल मी ऑनेस्टली, जेव्हा तुम्ही ब्रेक घेतला आफ्टर 48 hours फ्रायडे नाईटला जेव्हा ब्रेक घेतला, काय वाटलं तुम्हाला? पहिल्यांदा तुम्हाला काय आठवलं? पहिल्यांदा घरी फोन केला. तेव्हा असा होता की एक चांगला काम केलंय, म्हणजे एक टीमवर्क ने चांगला काम केलंय, ऍटलीस्ट दॅट सॅटिस्फॅक्शन वी हॅड. मला सांगा, या डॉक्टर्सनी तुमचं लाईफ वाचवलंय, काय म्हणणं आहे तुमचं? त्यांना काय सांगाल तुम्ही? आयुष्यभर कधी विसरणार नाही. 26 नोव्हेंबरच्या बॉम्बस्फोटात जखमी झालेले आणखी काही पेशंट सुद्धा जेजेच्या याच वॉर्डमध्ये आहेत. आपल्या बरोबर आता है मुमताज, तरुण है. मुमताज, क्या लग रहा है 1 महीने बाद, कैसे महसूस कर रहे हो? अच्छा, अभी तो ठीक लग रहा है. क्या हुआ उस दिन? उस दिन गोली लगी थी वीटी स्टेशन पे. डॉक्टर्स को क्या कहोगे? थैंक यू बोलूंगा. डॉक्टर तो एक भगवान ही हो गया ना, बचा दिया जिंदगी. अच्छा दावा छोड़े, अच्छा मेहनत किए, गोली निकाले, और क्या बोल सकता हूँ इससे बड़े. मुमताज म्हणतोय की डॉक्टर भगवान आहेत, मैं और क्या बोल सकता हूँ. पण या जे हॉस्पिटल मधल्या अनेक देवांपैकी एक आहेत डॉक्टर नरेंद्र निकम. ते माझ्यासोबत आहेत. नरेंद्र निकम यांची कहाणी अत्यंत वेगळी आहे. वेगळी अशासाठी आहे की यांना बरं नव्हतं, तरी सुद्धा इथे पेशंट्स आल्यावर त्यांनी ऑपरेशन सुरू केली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या स्वतःवर ऑपरेशन झालं. ते ऑपरेशन झाल्यावर सुद्धा पुन्हा ते कामावर आले आणि त्यांनी पेशंटवर उपचार सुरू केले. या देशामध्ये अशी कर्तव्यनिष्ठा फार दुर्मिळ आहे. डॉक्टर निकम, तुम्ही जे काय केलं ते खूप ग्रेट आहे, खूप मोठं काम आहे. मला सांगा की त्या दिवशी नेमकं काय झालं? तुम्ही कुठे होतात आणि कसे आलात हॉस्पिटलमध्ये? मी बोरिवलीला होतो, माझ्या मित्राच्या घरी जेवत होतो. त्यावेळेस न्यूज पाहिली आणि मी इकडे कॉन्टॅक्ट केला की माझा मित्र डॉक्टर बोरिसा जे असोसिएट आहे त्यांना फोन केला की माझी गरज आहे का. ते बोलले की ये तू ताबडतोब. तसंच मी निघालो तिकट. मला दुखतही होतं पोटात, तर त्यावेळेस मी एक गोळी घेतली आणि मग इकडे निघालो यायला, कारण मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे. तर मी निघालो तर रिक्षाच भेटत नव्हती आधी. तर मग पुढे कसे तरी त्याला विनंती करून त्याला बोललो की या मला सोडा दे, मी डॉक्टर आहे तिकडे. तर त्या बिचारीने सोडलं मला बँड्रापर्यंत. बँड्रानंतर डिफिकल्ट टू कम, की मला टॅक्सी भेटत नव्हती. मग एक मिळाला टॅक्सीवाला, तो बोलला की मी तुम्हाला सेंट जॉर्जेस सोडू शकत नाही, मी तुम्हाला जे पर्यंत सोडतो. मी बोललो ठीक आहे चालेल. जे पर्यंत पोहोचलं तरी आय वुड गो बाय ॲम्ब्युलन्स कधी लागलं तर मला. तर मी तसा इथं पोहोचलो. इकडे आल्यानंतर मग वी सीन सो मेनी पेशंट्स की जास्तीच पेशंट होते ते. तेव्हा मुमताजही आलेला आणि आम्ही त्याला असेस केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की मुमताजला स्प्लिनिक टिअर झालाय. मग त्यानंतर आम्ही त्याला ऑपरेट केलं आणि आज मुमताज बरा आहे, ते चांगलंच वाटतंय आणि नाव हिल बी डिस्चार्ज व्हेरी सून. मला सांगा डॉक्टर, तुम्ही ड्युटीवर नव्हतात तरी सुद्धा तुम्ही आलात. तुम्हाला ड्युटी नसताना यावं असं का वाटलं? इट्स माय ओन रिस्पॉन्सिबिलिटी. हा माझा देश आहे आणि माझेच लोक आहे. उद्या मी नसलं तरी कोणतरी येणारच आहे. पण आय थॉट की माय पर्सनल थिंग इज की आय विश की आय शुड कम एनी टाइम वेन एव्हर आय नीड इट. सो आय थॉट की आय विल कम. डॉक्टर, तुम्ही आता म्हणालात की मला किडनीचा काहीतरी प्रॉब्लेम होता, किडनी स्टोन होता आणि तुमच्या पोटात दुखत होतं, तरी सुद्धा तुम्ही ऑपरेशन्स केलीत. कशी केलीत? मी त्यावेळेस ऑपरेशनला जायच्या पहिले एक इंजेक्शन घेतलं की ते जेणे की माझं दुखणं थोडंसं कमी व्हावं, कारण की माझा स्टोन अडकलेला होता किडनीमध्ये. तो म्हणजे त्यावेळेस बरंच दुखतं. तर त्या रात्री आय वॉज लाईक आय थॉट की मी माझं सोडून हे ऑपरेट केलं तर दॅट इज ओके, कारण की माझं थोडं दुखणार ते कमी होणारच आहे, कारण की आय वुड हॅव टेकन अ इंजेक्शन. त्याच्याने माझं थोडंसं पेन कमी झालं.
तर यांचं ऑपरेशन करणं ते महत्वाचंच होतं, कारण की मी काही होणार नाही, मला काही जास्ती काही होणार नाही, यांचा त्रास होईल, म्हणजे ही वुड हॅव डाईड इफ आय नॉट ऑपरेटेड हिम दॅट टाइम. तर त्यासाठी आय थॉट की लेट्स ऑपरेट. तर त्या रात्री मी 3 ऑपरेट केले. मेडिकली एक डॉक्टर म्हणून याच्या आधी सुद्धा तुम्ही काही ऍक्सिडेंट्स पाहिले असतील, अनेक इंजुरीज पाहिले असतील. या इंजुरीज मध्ये, टेररिस्ट अटॅक मधल्या इंजुरीज मध्ये फरक काय होता? याच्यामध्ये फरक असतं की व्हॉल्यूम ऑफ पेशंट खूप जास्ती असतात आणि कळत नाही की कुठल्या पेशंटला काय लागलंय, किती इंजुरी आहे. सो वी डू समथिंग कॉल्ड ट्रायज. वी डू अ सर्वे, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. म्हणजे मी त्याच्यामध्ये सेग्रिगेट करतो पेशंटला, विच इज द पेशंट विच कॅन बी सर्व्हाइव्ह व्हेरी अर्ली. तर त्याच्या हिशोबाने वी मॅनेज दिस केसेस. डॉक्टर, त्या दिवशी किती लोकांचे प्राण वाचवलेत? मी तर 4 ऑपरेट केले आणि दुसऱ्या दिवशी 2 आणि त्यानंतर चालूच आहे. या हॉस्पिटलमधल्या सगळ्या तुमच्या डॉक्टरच्या टीमनी किती लोकांना वाचवलं? 138 पेशंट होते आमच्याकडे. आय थिंक आमच्याकडे एकच एक्सपायर झाला, कारण की तो आम्ही ऑपरेट करू शकलो नाही त्याला, कारण की खूप मोठी इंजुरी होती त्याला, आणि बाकी सगळे वी आर सेव्ड. अशाच लोकांमुळे माणुसकी जिवंत राहते. धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन माणुसकी नावाची गोष्ट आहे, यावर इथेच शिक्कामोर्तब होतं.